तुम्ही 2019ला जेव्हा निवडून आलात पंकजाला पाडून, तेव्हा तुमचा लीड 32,000 होता. आता लोकसभेच्या निवडणुका झाल्या. लोकसभेमध्ये तुमच्या मतदारसंघातून माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी 70-75 हजाराचा लीड आहे हा. आणि त्याच वेळी मराठवाड्यात जरांगे फॅक्टर मोठा आहे. तर ह्याचं कसं तुम्ही फोड करून सांगाल? जरांगे फॅक्टरचा परिणाम होईल की नाही होईल? एक लक्षात घ्या की मी हे म्हणणार नाही की राजकारणामध्ये कुठला फॅक्टर चालेल कुठला नाही चालेल. सर्व बाजूनी सर्व फॅक्टर या ठिकाणी मराठवाड्यामध्ये पण चालणार, महाराष्ट्रामध्ये पण चालणार. मुद्दा हा आहे की परळी विधानसभा मतदारसंघात मागच्या 19ला मी 32,000 मताने निवडून आलो. आत्ता लोकसभेला त्याच मतदारसंघातनं पंकजाताईंना 75,000 मताचं मताधिक्य आहे. आता या परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या गोष्टीत माझा पराभव करण्याची जी काही व्यूहरचना चालली आहे त्या ठिकाणी मी त्या बाबतीत काही बोलू शकत नाही. पण हो, काही मतदारसंघामध्ये 5%, 7%, मी ऑनेस्टली बोलतो, जरांगे फॅक्टर हा चालेलच. पण तो चालल्यानंतर काउंटर अनेक गोष्टी त्या सुद्धा चालतील. म्हणजे स्वाभाविक माझ्यासारखीची ज्यावेळेस जात पात धर्म या गोष्टीचा कुठल्याही पद्धतीनं राजकारणामध्ये थोडासाही आपल्या अंगाला शिव दिलं नाही. माझे अनेक भाषणं तुम्ही बघा की ज्यावेळेस जात म्हणून मला मत मागायची वेळ तर मी घरी बसेल, पण मी राजकारण करणार नाही. या सगळ्या परिस्थितीमध्ये माझ्यासारख्याला असं वाटतं की राजकारणामध्ये निवडणुकीमध्ये सामाजिक सलोखा हा जे छत्रपती शिवाजी महाराजांनी या राज्याला घाऊन दिला. आपण सामाजिक सलोख्याचा विषय काढला, तोच मुद्दा आहे माझा की मराठवाडा असेल किंवा मराठवाड्यात जास्त प्रमाणात दिसतं, जे मराठा आणि ओबीसी एका ताटात जेवायचे, एकमेकांच्या घरी जाणं येणं असायचं, तिथे आता गावागावात उभी फूट पडल्याचं चित्र दिसतंय. हे तुम्ही जो पुरोगामी महाराष्ट्र म्हणता त्या महाराष्ट्राला साजेसं आहे का हे? आणि ह्याला कोण जबाबदार आहे? आता याला कोण जबाबदार आहे? आपण याची चिकित्सा करावी. एक मुद्दा म्हणून मी तर हेच सांगेल की याला ज्या पद्धतीचं एक आरक्षणाच्या चळवळीला, ज्या आरक्षणात सर्व जाती धर्माचे लोक होते, माझ्यासारखा एक व्यक्ती मराठा आरक्षणासाठी 25 वर्षापासून लढतोय. आजही माझी ठाम भूमिका आहे. मी भूमिकेची मागं हटलेलो नाही आहे. पण आज असं झालंय की मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये जर माझ्यासारखा अमराठा माणूस बोलायला नको आहे, त्याला जर वेगळं पाडत असेल तर हा विषय मी काय बोलू? माझ्यासाठी हा विषय फार भावनिक आहे की 25 वर्ष आणि अगदी विरोधी पक्ष नेता असताना आरक्षणाच्या मुद्द्यावर नरड्यातनं रक्त पडेपर्यंत सभागृहात 2.5 तास भाषण केलं. आणि आज त्या व्यक्तीला फक्त या कारणासाठी बाजूला केलं की तो अमराठा आहे, असं होऊ शकत नाही. शेवटी मी माझं म्हणत नाही, ही माझी भूमिका मी पुण्याला शिकायला असल्यापासून आरक्षणाची आहे. मुंडे साहेब, हा आता तुम्ही असा विषय छेडलेला आहे की यापूर्वीपर्यंत मनोज जरांगे पाटील हे 28 ऑगस्ट 2023 पासून आंदोलन करत आहेत. 1 वर्षाहून अधिक काळ झाला. त्या आधीपर्यंत महाराष्ट्रामध्ये कोणताही नेता असू दे, कुठलाही राजकीय पक्ष असू दे, त्यांना अगदी जाहीरनाम्यात सुद्धा हे सांगितलं की इतर घटकांना धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका आहे. मग मनोज जरांगे पाटील मध्ये आल्यानंतर तुमचं जे महायुतीचं सरकार आहे त्यांनी भूमिका बदलवली, त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला, त्याचा परिणाम हा झाला आहे. एक लक्षात घ्या, सकारात्मक परिणाम देणं हा एक विषय. सरकारने सकारात्मक परिणाम देणं किंवा सकारात्मक त्या बाबतीत राहणं आणि संविधानिक त्याला त्या बाबतीत पूर्णपणानं आरक्षणात समाविष्ट करून घेणं हे 2 विषय वेगळे आहेत. हा सरकारने एखादी भूमिका आंदोलनामध्ये मांडल्यानंतर त्या बाबतीत सकारात्मक राहणं, त्याच्यासाठी प्रयत्न करणं. पण संविधानामध्ये जर त्या सगळ्या गोष्टी बसत नसतील तर त्या गोष्टी मात्र त्याला संविधानच बदलावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा मॅटर करतात. त्यामुळं एक तुम्ही आंदोलन केलं, सगळ्या आंदोलनाचा सन्मान सरकारने केला, आरक्षण 10% दिलं, प्रमाणपत्र कुणबीचे दिले. याच्या पलीकडं कुणबीच्या प्रमाणपत्रावर आज माझे हजारो बंधू भगिनी त्या ठिकाणी नोकरीला सुद्धा लागल्यात. ही वस्तुस्थिती आहे. आता काही गोष्टीचा निर्णय व्हायचा राहिला, याचा अर्थ सरकार विरोधात आहे असं होऊ शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या कारण सरकार सकारात्मक गोष्टी केल्या, पॉझिटिव्ह स्टेप्स उचलल्या. पण एक वकिलांचं म्हणणं असं आहे की केंद्र सरकारने कायदा केला पाहिजे, 50% मर्यादा
वाढवली पाहिजे तरच आरक्षण आता मिळू एक शकतं. लक्षात घ्या, मग हा त्याच्यासाठी एक मिनिट, आता सरकार काय एक करणार? मिनिट. तुम्ही अतिशय ज्येष्ठ आहात, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही पण ज्येष्ठ आहात. मला सांगा की केंद्र सरकारला ज्यावेळेस निर्णय घ्यायचा आहे या बाबतीमध्ये, तर केंद्र सरकारला फक्त महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी निर्णय घ्यावा लागेल का? बरोबर आहे. हरियाणातला जाटसाठी घ्यावं लागेल, राजस्थानच्या गुजरसाठी घ्यावं लागेल. जेवढे आरक्षण आज या सगळ्या गोष्टीमध्ये पेंडिंग, पूर्ण देशातले, देशातले विषय. त्या बाबतीत हा निर्णय घ्यावा लागेल. ते फक्त एकट्या महाराष्ट्रापुरता घेता येणार नाही, कारण ते केंद्र सरकार आहे, ते देशाचं सरकार आहे. त्यामुळे ह्या गोष्टी 10% केंद्र दिलं. सरकार तातडीनं घेतला निवडणुकीच्या आधी 19 ला. नाही, पण घेतला निर्णय, त्याचा फायदा झाला. सरकार घेऊ शकतं. एक मिनिट, सरकार घेऊ शकतं, पण हे फक्त एकद्या राज्यापुरतं नाही. तुमची भूमिका काय असू शकते व्यक्तिगत? तुम्हाला ज्यावेळेस मी हा प्रश्न विचारेल, तुम्ही पत्रकार म्हणून, प्रतिनिधी म्हणून मला 10 प्रश्न विचारू शकाल, पण व्यक्तिगत तुम्हाला ज्यावेळेस मी हे प्रश्न विचारेल त्यावेळेस तुमची भूमिका काय असेल? संवैधानिक अधिकारात हे सगळं बसून त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे. आणि त्या बाबतीत जर राज्य सरकार सकारात्मक असेल, तर केंद्र सरकारला सकारात्मक करण्यासाठी केंद्राला प्रत्येक राज्यातील सर्व जाती ज्या आजपर्यंत आरक्षणाच्या बाबतीमध्ये लढत आहेत त्यांचा सुद्धा विचार करावा लागेल. पण आज जमिनीवर जे दिसतंय की मराठा विरुद्ध ओबीसी, त्याचा मोठा फटका बीडमध्ये तुम्हाला बसला, म्हणजे मुंडे कुटुंबियांना बसला. एक लक्षात घ्या की मी आयुष्यात पहिल्यांदा अशी निवडणूक बघितली की स्वर्गीय मुंडे साहेबांपासून आम्ही कधीच म्हणजे जात पात धर्म ह्याच्यावरती राजकारण केलं नाही. स्वर्गीय मुंडे साहेबांनी अनेक जणांना खासदार केलं, ते काही त्या जातीचे नव्हते. अनेक जणांना आमदार केलं, ते काही त्यांच्या जातीचे नव्हते. याचा अर्थ हाच आहे की त्यांना कधीच जातपात धर्माचा, म्हणजे आत्ता मला सांगा की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं विकासाचा मुद्दा सोडून फक्त आणि फक्त जात पात आणि याच्यावरतीच धर्मावरती निवडणूक झाली, तरी सुद्धा पराभव व्हायला नाही पाहिजे होता. माझ्या जिवारी लागला, पण 6000 मतांनीच पराभव झाला. म्हणजे विचार करा, हा जरी इतर लोक म्हणतात की पराभव नाही आहे, पण माझ्यासाठी हा पराभवच आहे. म्हणजे व्यक्तिगत मी पराभवच मानतो. हे असं व्हायला नको. बीड जिल्ह्यामध्ये ज्या बीड जिल्ह्याने क्रांतिसिंह नाना पाटलांना साताऱ्याच्या खासदार म्हणून निवडून दिलं, हा बीड जिल्हा एक काँग्रेसचे खासदार गंगाधर बुरांडे होते. पहिले खासदार परांजपे ब्राह्मण समाजाचे होते, धनगर समाजाचे खासदार होते. महाराष्ट्राच्या राजकारणाची प्रयोगशाळा म्हणूनच अनेकदा बीड जिल्ह्यात बघितलं असं गेलंय. हे पुढच्या पिढीला बाकी सोडून द्या. राजकारणामध्ये गोष्टी येतील जातील, निवडणुका होतील, कोण निवडून येईल हा विषय वेगळा, पक्ष राहतील जातील हा विषय वेगळा. पण माझ्यासाठी चिंतेची बाब ही आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य उभं करत असताना 18 पगड जाती धर्माला सोबत घेऊन रयतेचं राज्य उभं केलं. त्याला काही शिवाजी म्हणून नाव दिलं नाही, भोसले म्हणून दिलं नाही. त्या राज्याला रयतेचं राज्यच म्हणलं जायचं. बरोबर. आणि ते रयतेचं राज्य उभं करत असताना प्रत्येक गावात 18 पगड जाती धर्माचं जे गावकुश निर्माण केला छत्रपती शिवाजी महाराजांनी, आज ते गावकुश पूर्णपणानं धोक्यात आहे. त्यामुळे माझ्यासारख्या संवेदनशील माणसाला ते गावकीस आणि सामाजिक सलोखा निवडणुकीपेक्षा महत्त्वाचा आहे.